महापालिकेचा प्रभाग 22 साठी भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आहे, कारण याच प्रभागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे। मात्र यंदा या प्रभागातील भाजप नगरसेवकांवर निष्क्रियतेचा तसंच आवश्यक विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप एका तरुण स्वयंसेवकाला केलाय। अवघ्या 25 वर्षांचा निनाद दीक्षित हा तरुण भाजप उमेदवारांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरलाय। या तरुण स्वयंसेवकानं नागरिक समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षातून निवडणुकीच्या मैदानात उतरलाय। संघाचं मुख्यालय असलेल्या प्रभाग 22 मध्ये भाजप काँग्रेससह सर्व पक्षांसमोर निनाद दीक्षित या तरुण स्वयंसेवकानं एक नवं आव्हान निर्माण केलंय। माझ्यासोबत निनाद दीक्षित आहे। निनाद स्वतः बालवयापासून स्वयंसेवक राहिलेला आहे आणि निनादने त्या प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज जो आहे दाखल केलेला आहे। मात्र निनाद भाजपमधून उभा झालेला नाही, तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षातून उभा झाला आहे। निनाद, कुठेतरी भाजप एक स्वयंसेवक जो आहे तो भाजपमधून उभा होईल असं एक स्वाभाविकरित्या अनेकांना वाटू शकतो, मात्र तू फॉरवर्ड ब्लॉकमधून उभा होतोय। नाही, माझी उमेदवारी ही मी नागरिक समिती प्रभाग 22 याच्याद्वारे केली आहे आणि ही नागरिक समिती आम्ही साधारण 2-3 महिन्यांपासून या क्षेत्रामध्ये तयार केली आहे। त्याचं एक संघटन तयार केलं आहे, एक संघटनात्मक संरचना तयार केली। ज्या पक्षाच्या नगरसेवकांनी उपेक्षित आणि दुर्लक्षित ठेवल्या प्रभागाला, त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज मागणे म्हणजे हे निरर्थक आहे। आणि जर असं असतं की निनाद दीक्षितला नगरसेवक व्हायचं आहे, हे जर ध्येय असतं तर निनाद दीक्षित कदाचित भाजपकडे गेला असता किंवा काँग्रेसकडे गेला असता। आमचं म्हणणं हे आहे की याच्यात बदल घडले पाहिजे, प्रभागामध्ये असे सकारात्मक बदल झाले पाहिजे। या ठिकाणी संघाचं मुख्यालय आहे, तो प्रभाग जो आहे तो भाजपकडून दुर्लक्षित राहिला 100%। म्हणजे तुम्ही त्या प्रभागाची स्थिती बघा, कोणत्याही दृष्टीने बघा, म्हणजे तुम्ही बघा तिथे वाहतूक कोंडी म्हणजे त्याचा आलमच काही वेगळा आहे। तुम्ही शहीद चौक बघा, तुम्ही टांगा स्टँड चौक बघा, तुम्ही बडकस चौक बघा, तुम्ही झेंडा चौकची समस्या बघा, गंगाबाई घाट चौकाची समस्या बघा। म्हणजे या प्रभागामध्ये जर भाजपच्या नगरसेवकांनी काही काम केलं आहे तर ते गट्टू आणि सिमेंट याच्या व्यतिरिक्त विजन असलेलं काही काम झालं असेल बा, किंवा इथे स्पर्धा परीक्षा पूरक वाचनालय झालं बा, इथे काही क्रीडा प्रशिक्षण केंद्र झाले आहेत बा, इथे स्वास्थ्य सुविधांमध्ये काही चांगलं सुधारणा झाल्या आहेत, किंवा इथे OCW आणि MSEBच्या कंप्लेंट्स कमी आहेत, असलं काहीच नाही आहे। नियंत्रणातच नाही आहे तुमच्या प्रशासन। तरी तरुणांनी महाराष्ट्रामध्ये आज ही स्थिती आहे की तरुणांनी राजकारणात यावं कसं, काम करावं कसं। तुम्ही स्टुडंट इलेक्शन्स बंद केलेले आहेत, तुम्ही तरुणांना संधी देत नाही। आता कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही 40% तरुणांना संधी देणार आहोत। माझं आव्हान आहे की त्यांनी जर 40% म्हणजे साधारण इथे 60 जागा होतात नागपूर महानगरपालिकेत, 50 जागा जर तरुणांना दिल्या, युवा मोर्चाला, त्यांच्या पक्षातल्या युवा मोर्चाला जर 50 जागा दिल्या, तर निनाद दीक्षित हे आपलं अभियान वापस घेऊन घेईल, आपलं सीट वापस घेऊन घेईल। हे माझं खुलं आव्हान आहे। आपण फक्त बोलायचं आणि तरुणांना दौडवायचं आणि त्यांच्याकडनं मतं गोळा करून घ्यायची आणि त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं नाही। मग असा आम्ही जेव्हा अप्रोच पाहिला तेव्हा म्हटलं की आपली व्यवस्था आपण तयार केली पाहिजे आणि आम्हाला चांगलं समर्थन मिळतंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।